इथे असं दमट वातावरण आहे. गाइस डायलॉग बोल रहा है अपना. रस्ता पण मस्त आहे आणि वातावरण पण मस्त आहे, त्यामुळे फिरायला जरा बरं वाटतंय. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय माडखोलच्या धरणावर आणि तुम्ही बघू शकता एकदम चांगला व्ह्यू आहे इथे. आणि आता जरा हे चुकलंय, पाणी वगैरे खाली गेलंय, तरी पण इथे बघा ग्रीनरी वगैरे आहे. आणि हे मागे पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं आईस तिथपर्यंत, त्या ती जी ग्रीनरी दिसते, झाडं वगैरे दिसतात तिथपर्यंत पाणी असतं फुल. आम्ही आता उभे आहोत तिथपर्यंत सगळं पाण्याने भरलेलं असतं. इथे असं काय दगड वगैरे काय दिसत नाही. आणि हे मागे दिसतंय ते सावंतांचं फार्म हाऊस आहे, जरी ते आलात तर तुम्ही इथे स्टे पण करू शकता आणि ह्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. पावसात आलात तर नक्की या, तिकडे तुम्हाला बघायला पण खूप सारं आहे त्या साईडला. तर बघू शकता तुम्ही, हे जे आहे ना, हे सगळं पाण्याखाली गेलेलं असतं, म्हणजे इथून पाणीच जात असतं वरून आणि मस्त व्ह्यू असतो इथे बघण्यासारखं आहे. आणि हे सगळं भाई पाण्याने व्यापलेलं असतं पूर्ण. आता सध्या अर्ध्यावरच आहे पाणी. त्याच्यावरनं मस्त असं सुंदर पाणी जातं, असं धबधब्यासारखं वाटतं आणि तिथे तुम्ही असे आंघोळ बिंघोळ सुद्धा करू शकता. लोक येतात खूप जण करायला, पण तुम्ही उगाच नको ते भानगडी करू नका. हां, आणि आता सध्या हे बघा अर्ध्यावरच आहे पाणी. हे पाणी सगळं असतं पूर्ण, सगळं पाणी त्या दगडापर्यंत पूर्ण ते सगळं पाण्याखाली असतं आणि ह्याच्यावरून पाणी जात असतं. म्हणजे पावसात भाई व्ह्यू आहे बघण्यासारखा. तुम्ही आलात तर बघा, नक्की विजिट करा. पण पाण्याबिण्यात उतरून असे नको ते जरा भानगडी करताना जरा सांभाळूनच, किंवा नाही केलात तर उत्तम. सगळ्यात बघा मस्त आहे व्ह्यू, ग्रीनरी होती फुल. म्हणजे भाई तुम्ही उन्हाळ्यात आलात ना तरी तुम्हाला असं म्हणजे वाटणारच नाही भाई, एकदम असं आता ही थंड बाजूची झाडं बघा कशी हिरवी हिरवी गार, आणि तिकडे बघा ते सगळं तोडून टाकलंय झाडं सगळी. काहीतरी भाई खड्डा पडल्यासारखं वाटतं एकदम. म्हणजे हे ना खूप चाललंय सध्या, आणि मी खूप ठिकाणी बघितलं आहे, पण आता आपला कॅमेरा होता म्हणून तुम्हाला शूट करूनच दाखवतो. और गाइस, ये आप व्यू देख सकते हो, बहुत अच्छा व्यू है, ज़रूर विज़िट कीजिए और आप भी इस नज़ारे का लुफ्त उठाइए. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरा मोटिवेशन मिळतं गाईच, जरा असं आम्ही उन्हात आलात फिरतो वगैरे, तर बरं वाटतं जरा सबस्क्राईब वगैरे केल्यावर. आम्ही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणू लवकरच. थँक्यू. करो यार गाइस, थोड़ा तो हमारे लिए कर दो, इतना तो आप कर ही सकते हो, कर दो यार. So guys, finally we entered in Amboli Ghat. आणि गाईज ये आंबोली का वॉटरफॉल, आंबोलीचा धबधबा. आता जरा पाऊस फॉरेनर पण आले जरा. ऐसा पावसाळा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. ऐसे ही है फिलहाल है. गाईज देखो यार, क्या व्यू है भाई, एकदम ज़बरदस्त. मस्त झाडं बघूनच भाई एकदम म्हणजे कसलं प्युअर ऑक्सिजन असं समजतं भाई शहरात नाही, की हा भाई काहीतरी वेगळं वाटतं असं. आणि प्युअर भाई नेचर, हा एकदम नेचर. म्हणजे आल्याचं भाई तुम्हाला असं समाधान वाटतं. असं वाटतं की सायकल घेऊन यायचं भाई, गाडी ते पोल्युशन करते आमचं, एवढं असं बरं वाटतंय. समज माझी फिलिंग समजून घ्या गाडी. आणि पावसाचं वातावरण होतं आणि रस्ता बघा भाई पुढचा एकदम असा एकदम मस्त, झाडं वगैरे आली म्हणजे एक नंबर. तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला अजून असं बरं वाटेल आल्यावर. इथे असं कॅमेऱ्यात बघून एवढं तुम्हाला आवडेल की नाही मला माहीत नाही, पण असं रिअलमध्ये आलात तर एकदम असा वेगळाच अनुभव आहे भाई. आणि पाऊस पडेल असं वाटतंय, जरा पावसाळी वातावरण झालं आहे पूर्ण, एकदम थंडगार वाटतंय, जसं थंडी झाल्यासारखं वाटतंय भाई. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत पूर्वीच्या वसकडे. हे बघा मागे मंदिर दिसतंय तुम्हाला, आणि मगाशी आम्ही तुम्हाला तिथून दाखवत होतो आणि आता आम्ही आलो इथे.
हे त्यांचं मंदिर आहे, ज्याने इकडची आंबोली घाटाची वाट दाखवली इंग्रजांना, होय ना, इंग्रजांना. नंतर त्यांचं इथे मंदिर बांधलं त्यांनी, त्यांना म्हणजे वाट पब्लिक होऊ नये म्हणून त्यांना मारलेलं. त्यांच्या इथं नंतर मंदिर बांधलं. ते मंदिर दाखवतो आम्ही तुम्हाला. आणि हा व्ह्यू एन्जॉय करा सिनेमॅटिक लुक मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत चौकुळच्या रस्त्यावर आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला ना व्हिडिओ दाखवू शकतो फक्त, आणि खरा जो फील तुम्हाला घ्यायचा आहे ना, तर तुम्हाला यासाठी इथे यावं लागेल. म्हणजे विषय असा झालेला, व्हिडिओ चालू होता आणि मला वाटलं की मी माईक चालू केला नाहीये, आणि माईक चालू नसला तर व्हिडिओला आवाज नाही येणार. असं मला वाटलेलं की माईक चालू नाही, पण माईक चालू होता नशिबाने, त्याच्यामुळे आवाज आलाय. आणि मी त्याच्यामुळे ह्याला मध्ये जरा थांबायला सांगितलं. फ्लो तोड दिया भाई मेरा. त्याच्यामुळे मस्त बोलत होतो मी, तुम्हाला सांगत होतो काहीतरी आणि याने तेवढ्यात असा विषय केला. हा, तर मी म्हणत होतो मस्त असं दमट वातावरण आहे, एक नंबर दमट वातावरण है. बरं वाटतंय. ये इसका श्रीमान लेजेंड का जो एक ब्लॉगर है अलग, म्हणजे करणू दादा, त्याच्यावर काय होतंय त्याचं, जरा अजीब हो रहा है उसका. होता है भाई. गाइस समझ लो यार. और हम भी नए व्लॉगर है और ट्राई कर रहे हैं। अभी तक हमारे सब्सक्राइबर भी उतने नहीं बढ़े हैं, लेकिन हम फिर भी ट्राई कर रहे हैं। अपनी तरफ से जो भी हो रहा है वो भी हम फुल ट्राई कर रहे हैं। जितनी हमारे पास सामग्री है उससे हम ट्राई कर रहे हैं आपको पूरा व्यू दिखाने का। जितना हम घूम रहे हैं उतना आपको सब कुछ दिखाने का। जो हो रहा है हमारे से वो हम आपके लिए सब कुछ दिखा रहे हैं, कर रहे हैं। हमारी एडिटिंग भी इतनी खास नहीं है, लेकिन फिर भी हम कर हो रहे हैं. जाएगी guys. हळूहळू होणार एडिटिंग बरी. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जो हा व्हिडिओ येईल तेव्हापासून आम्ही एडिटर बदललाय, नवीन एक एडिटर आणलाय. स्पेशल एडिटर आहे. जेव्हा आमचे असे 500K 1 मिलियन होते तेव्हा आम्ही रिव्हील करतो एकदम खतरनाक एडिटर. तर लवकर सबस्क्रायबर वाढवा भाई. 100% आले तरी आम्ही तुम्हाला लगेच रिव्हील करू. चला 100K. आणि म्हणजे ना बघूया, म्हणजे आतापर्यंत मी एडिट करायचो. माझं एडिटिंग असं पुअर आहे, तुम्ही बघितलं असाल. म्हणजे जेवढं मला जमतं तेवढं मी करायचो, आणि आता आणलाय ना तो जरा स्पेशल एडिटर आहे. तो चांगला एडिट करेल आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा चांगले बघायला मिळतील. तर व्हिडिओला नक्की मात्र सबस्क्राईब करा. आणि पुढे ना एक धबधबा पण आहे, तिथे पण मी जाणार असतो. पण जरा विषय असा झालाय की आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथे पाणी नसणार, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला तो धबधबा दाखवू शकत नाही. म्हणजे बघायला सुद्धा काय मिळणार नाही तिथे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशासाठी, की मी पावसाळ्यात तुम्हाला हा व्हिडिओ इथूनच म्हणजे असं दाखवेन पुढे, की किती चांगला धबधबा आहे तो. आणि जे लोकल्स आहेत त्यांना तो खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि खूप फेमस आहे. तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑल वर करून ठेवा. म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकेन सगळं काय ते, आणि कसा आहे धबधबा तो आंबोलीचा एकंदरीत. आणि भरपूर पॉइंट्स आहेत आंबोलीमध्ये फिरण्यासारखे, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सगळे ते कव्हर करून दाखवेन नक्की. जसंच फिरत होतो आणि वाऱ्यावर एक म्हातारी, म्हणजे आम्ही तरी म्हातारी म्हणायचो, तुम्ही काय म्हणायचं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लहानपणी खूप केलोय त्यांनी, असं उडवायचो वेगळे मी आली की. पहिले खूप मिळायचे, आता एवढं मिळत नाही. कधीतरी चुकून मिळाल तर पहिल्यांदा खूप मिळायचे. तर ही मी आलेली, तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया. आणि वारा असल्यामुळे अशी मस्त उडत आलेली. गाईज हा नजारा बघा, नजारा. तसं तर आम्ही आता घरी जात होतो, पण म्हटलं तुम्हाला हा व्ह्यू दाखवायला म्हणून थांबूयात, आणि म्हणून तुम्हाला म्हटलं दाखवूयात. तर असा सनसेटचा व्ह्यू आहे. आता चाललाय, सूर्यास्त होईलच थोड्या वेळ, म्हटलं तुम्हाला दाखवूयात. चलिये. तर गाईज आता आम्ही आलोय सावंतवाडीमध्ये आणि आता भेळ खातोय.
आणि भेळबीळ खाऊन आता आम्ही जाणार आमच्या घरी. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमचे असेच ब्लॉग बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.